हॅलो फ्रेंड्स, मी शीतल. इथे रात्रीच माझी पॅकिंग सुरू होती कारण उद्या सकाळी सकाळी लवकर आम्हाला गावी निघायचं होतं. आणि हा बघा घाटातील व्ह्यू किती छान दिसतोय ना सकाळचा. तर आम्ही गावी जाण्याचं कारण म्हणजे आमच्या गावची यात्रा, आणि ती आम्ही कधीच मिस करत नाही कारण ती वर्षातून एकदाच येते आणि आम्ही नेहमी यात्रेला जातो. घाटाच्या वरती गेल्यानंतर ठरवलं की थोडासा नाश्ता करून जाऊया कारण सकाळी लवकर निघाल्यामुळे कोणी काही नाश्ता केला नव्हता. आणि इथला वडापाव म्हणजे आमचा ऑल टाईम फेवरेट आहे. आम्हाला सगळ्यांना इथला वडापाव आवडतो. तुम्हाला कोणाकोणाला वडापाव आवडतो हे मला नक्की सांगा. आम्ही वडापाव सगळ्यांनी एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही चहा घेतला. चहाही खूप छान होता. सकाळी सकाळी बरं वाटलं, अगदी पोट भरलं पटकन. आणि मग म्हटलं चला तुम्हालाही थोडंसं हॉटेल दाखवूया की त्यांनी कसं बनवलेलं आहे आणि किती छान, जरा वेगळं आहे काहीतरी, म्हणून म्हटलं दाखवावं. ही बघा ही गाडी कशी बनवली आहे ना, आणि ही सायकल. तर म्हटलं बघा, आणि हा डॉग इथं असं वाटत होता अंगावर येईल. नंतर सासवडला पोचलो. म्हटलं दुपारच्या वेळेला थंडगार खाण्यासाठी काहीतरी घेऊया. मग मी एवढं मोठं कलिंगड घेतलं. नंतर मग आम्ही गेले बेकरीत कारण तिथे मुलींसाठी म्हटलं केक, कॅडबरी वगैरे असं काहीतरी घेऊया. मग घरी पोचले आणि मग हे बघा आमची चिवताई कशी तुरू 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 चालती आहे ना. कारण आम्ही निघालो होतो दोघीजणी विहिरीवरती, कारण मी खूप दिवस झाले विहिरीवर गेले नव्हते. घराच्या जवळच आमची विहीर आहे. मागच्या वेळेलाही गावाला गेले त्यावेळेला लगेच रिटर्न यायचं म्हणून कुठे गेले नाही. मग मी तुम्हाला दाखवते आमची विहीर किती खोल आहे ना. सध्या उन्हाळ्यामुळे त्याला आता पाणी कमी आहे, पण ठीक आहे, पाणी नेहमी आम्हाला तर ते पुरून जातं आमच्या शेताला. नंतर घरी गेल्यावरती आमच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. बऱ्यापैकी सासूबाईंनी आणि जावेनी सगळं काही आवरलं होतं. मी फक्त नैवेद्य आणि पुरणपोळ्या केल्या. ते नैवेद्य भरले आणि मग मुलाला पाठवलं गावात नैवेद्य दाखवण्यासाठी. आम्हीही जाणार आहे संध्याकाळी गावात, पण ऑर्केस्ट्रा बघायचं आहे आम्हालाही, म्हणून. हे बघा आमचं गाव आणि ही आमच्या गावची यात्रा. हे आमचं ग्रामदैवत काळभैरवनाथाची यात्रा असते आणि ही कावड म्हणजे तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड जी शिंगणापूरला जाते. आणि हे आमच्या देवांना सगळ्यांना नैवेद्य दाखवले. आम्ही रात्री पाया पडण्यासाठी जाणार आहे आणि ऑर्केस्ट्राही बघायचा आहे. तुम्हालाही दाखवते मी नक्की. आणि नंतर आम्हाला दुपारच्या वेळेला मिळाल्या या चिंचा, ज्या खूप दिवस झाला आम्ही खाल्ल्या नव्हत्या. आम्ही सगळ्यांनी बसून त्या चिंचाही खाल्ल्या आणि रात्री स्वयंपाक वगैरे आवरून असं शांत बाहेर हवेला बसलो होतो. खूप दिवसांनी बसले, छान वाटलं. आणि नंतर आम्ही सगळेजण गावात गेलो कारण आम्हाला एक कावडीच्या पाया पडायचं होतं. सर्व देवांच्याही पाया पडायचं होतं. आणि हे बघा सगळे लोक कसे जमलेले आहेत ना. आमचं गाव तसं छोटंच आहे, पण सगळे कार्यक्रम एकत्र येऊन करतात. जे गावाच्या बाहेर राहायला गेलेले आहेत, पुण्या मुंबई साईडला वगैरे जे सगळे बाहेर नोकरी करतात, तेही यात्रेच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. आणि सगळ्या देवांचं आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मग म्हटलं ऑर्केस्ट्राही आहे, तोही बघायचा आहे आम्हाला, तो तुम्हालाही नक्की दाखवते. नंतर मग गावाचं कावडीची आरती होणार होती, ती आरती झाली. आरती झाल्यानंतर मग मंदिरावर अशी रोषणाई करण्यात आली. हे दृश्य वर्षातून एकदाच पाहायला मिळतं, त्यामुळे आम्ही ते कधीच मिस करत नाही. मारली मिठी मला त्या